इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून संयुक्तपणे हवाई हल्ले केले जात आहेत। या झालेल्या एका हवाई हल्ल्यामध्ये इराणमधल्या 160हून अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचं समजतंय। इराणच्या दक्षिणेकडचं शहर असलेल्या मिनाब इथं हवाई हल्ला झालेला होता। या हल्ल्यामध्ये शजारेह तय्येबा ही मुलींची प्राथमिक शाळा लक्ष्य झालेली होती। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एक फोटो शेअर केलाय। एकाच वेळी कबरी खोदण्यासाठी जेसीबींचा वापर होत असल्याचा हा फोटो आहे आणि त्यांनी जसं या फोटोतनं सूचित केलंय तसं या शहरात झालेल्या शाळेतल्या हल्ल्यानंतर अनेक विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। या चिमुकल्या विद्यार्थिनींचा सामूहिक दफनविधी केला जातोय। युद्धजन्य परिस्थितीचा सोलापुरातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। रशिया युरोपला निर्यात होणारी 400 टनांहून अधिक द्राक्ष सध्या कोल्ड स्टोरेजमध्येच पडून आहेत। एक्सपोर्ट दर्जाची द्राक्ष त्यामुळे कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर आता वेळ आलेली आहे। बिकट परिस्थिती आहे, कारण माल जवळपास शेतकऱ्यांचा तयार झालेला आहे, पण अगोदरचाच माल इथून कंटेनरमध्ये न गेल्यामुळं पुढचा माल आम्हाला तोडता येत नाही। त्यामुळं इतकी अडचण झाली आहे। 200 ते 250 लेबर सध्या बसून आहेत, पॅक हाऊस बंद आहेत, गाड्या आमच्या बसून आहेत। शेतकरी पण सारखं फोन करतायत, आमचा माल केव्हा नेणार केव्हा नेणार। त्यामुळं ह्या 2 दिवसापासून खूप परिस्थिती बिकट झालेली आहे। आम्हाला पण समजत नाही हा मार्ग कसा निघणार आणि काय होणार। सुद्धा ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्टोरेज वगैरे सगळं थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं अजून आमचं हाताशी तोंडाशी आलेला माल हे असं थांबलेला आहे। त्याच्यामुळं खूप नुकसान आमचं होत आहे। तरी मायबाप शासनाने याचा काहीतरी विचार करून थोडं शेतकऱ्याचं काहीतरी थोडं योग्य हे करावं। रशियामध्ये जो जाणारा माल होता तो कुठेतरी असं आम्हाला वाचण्यात येत आहे की तो दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून तो पुन्हा रशियात आणण्यासाठी आमचे एक्सपोर्टर प्रयत्न करत आहेत, परंतु त्या प्रयत्नाला सुद्धा कुठेतरी यश मिळताना दिसत नाहीये। आणि यामुळं शेतकऱ्यांचा माल जाग्यांवर आणि त्या बागांवर आणि मुळातच द्राक्ष पीक हे काही ठराविकच मुदतीचं असल्यामुळं नंतर त्या पिकाला कुठलीही प्रकारची किंमत राहत नाही। तर अशी परिस्थिती असताना आणि या शेतकरी बांधवांचं अशा मोठ्या प्रमाणावरती जे होणारं नुकसान आहे आणि हे नुकसान कुठेतरी भरून काढण्यासाठी शासनाने यासाठी भरीव प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा ही एक आपल्या माध्यमातून विनंती आहे। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळतेय। चीननं इराणला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे। इराणचं सार्वभौमत्व, सुरक्षितता, प्रादेशिक अखंडत्व आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचं रक्षण करण्याच्या भूमिकेचं चीन समर्थन करत असून इराणचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंध राखण्याचंही चीन समर्थन करत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं लष्करी कारवाया तत्काळ थांबवाव्यात, तणाव आणखी वाढण्यापासून रोखलं जावं आणि मध्य पूर्वेत लढाई पसरण्यापासून आणि वाढण्यापासून रोखली जावी असं आवाहन सुद्धा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेलं आहे। इराणच्या सर्वोच्च नेत्याची त्याच्या कुटुंबासह ज्या प्रकारे निर्घृण हत्या झाली, अमेरिका आणि इस्रायलला हे सगळं करण्याची परवानगी कोणत्या कायद्यानं दिलेली आहे असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी विचारलाय। इराणमध्ये कोणत्या प्रकारचं सरकार असेल हे इराणच्या जनतेनं ठरवायचंय असं ओमर अब्दुल्ला म्हणतायत। आम्ही परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहोत। इराणमध्ये असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना आणि इतरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मी त्यांना दूतावासानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन करतो असंही ओमर अब्दुल्लांनी सांगितलंय। मैं सबसे पहले तो ईरान के लोगों के साथ हमदर्दी का इजहार करता हूं। उस हमले की निंदा करता हूं, लेकिन उसके साथ साथ जम्मू कश्मीर में अपने लोगों से मैं गुजारिश और अपील करता हूं कि मेहरबानी करके हालात को बिगड़ने ना दें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।